बँकेला हप्ता मिळण्याची गॅरंटी झाली. 1,00,000 करायचे काय, दागिने करायचे का, तर 1,00,000 रुपयामध्ये त्या ताईने व्यवसाय करावा. मोदीजीने देशात घोषणा केलेली आहे की मला 3 कोटी लखपती निधी करायचे. लखपती निधी म्हणजे काय, महिन्याला 9,000 रुपये तिचं उत्पन्न असलं पाहिजे, वर्षाला 1,08,000 असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणतात लखपती निधी. 3 कोटी. ह्या 1,00,000तून तिने व्यवसाय करावा. त्या व्यवसायातून तिचा जो माल तयार होईल, तिचं जे प्रोडक्शन तयार होईल, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटीचा मॉल मिळणार आहे. बिग बाजार सारखा. त्या बिग बाजार सारख्या मॉल मध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकायला असतील. महिलेला तिथे डिपॉझिट नाही, तिला भाडं नाही, आणि त्यामुळे महिलांना वर्षाला 1,00,000 रुपये मिळेल अशा देशभरामध्ये 3 कोटी महिला करण्यासाठी 1,00,000चं कर्ज आता तुम्हाला सगळ्यांना दिलं जाणार आहे. मुलींचं शिक्षण पूर्ण माफ केलं. ती डॉक्टर होते, ती इंजिनियर होते, ती वकील होते, कुठल्याच शिक्षणाला तिला पैसे द्यावे लागणार. पुढच्या वर्षी आणखीन एक गोष्ट करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना हॉस्टेल नाही मिळालं तर शहरामध्ये दरमहा 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 60,000 रुपये निर्वाह भत्ता म्हणून देतो. शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये दरमहा 2800 म्हणजे 10 महिन्याचे 28,000 रुपये निर्वाह भत्ता देतो. की हॉस्टेल नाही मिळालं तर तिने रूम घेऊन राहावे, तिने एखादी मेस लावावी. 4 मैत्रिणी एकत्र आल्या, एक रूम भाड्याचे घेतले 5,000ची, सगळ्यांनी डबा लावला, म्हणजे एका बाजूने हॉस्टेल पण तिला मिळावं, नाही मिळालं तर तिला निर्वाह भत्ता मिळावा. इतकी काळजी सध्या भारतीय जनता पार्टीची सरकार, केंद्र असू दे राज्य असू दे, एकेका सामान्य माणसाची इतकी काळजी करत आहे. त्यामुळे आपल्याला येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोदीजींचे हात मजबूत करायचे. मोदीजी देशामध्ये सरकार चालवत आहे, देवेंद्रजी राज्यामध्ये सरकार चालवत आहे. अशा वेळेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये, दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही. गेल्या काही दिवसामध्ये दत्तवाडमध्ये आपण किती निधी आणला, किती रस्ते तयार केले, त्याची माहिती मी आपल्या सगळ्यांना मांडतो. हे काल केलंय, उद्याही आपण निवडणुका जिंकल्या तर करू. मजुरेवाडी ते गुरुदत्त कारखाना, टाकळीवाडी घोसरवाडा रस्ता प्रजीवा 92 त्याला 30 कोटी रुपये आपण दिले. रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरण काम पूर्ण झालं. काँग्रेसच्या काळामध्ये काम पूर्ण करायचं नसतं, बिल करायचं असतं, काम पूर्ण झालं. प्रस्तावित काम जी आता पुढच्या 1-2 महिन्यात करायचे आहे. मजुरेवाडी ते गुरुदत्त कारखाना, टाकळीवाडी घोसरवाडा रस्ता 10 कोटी, मजुरेवाडी ते गुरुदत्त कारखाना, टाकळीवाडी घोसरवाडा रस्ता 3 कोटी, मजुरेवाडी ते गुरुदत्त कारखाना, टाकळीवाडी घोसरवाडा रस्ता 3 कोटी, कवठे गेल्यांचा आला साकीवाड टाकळी 3.5 कोटी, 49.5 म्हणजे 50 कोटीची कामं येत्या 2-3 महिन्यामध्ये प्रस्तावित आहे. तर त्याचे टेंडर निघतात, त्याचे वर्क ऑर्डर निघतील, त्याची कामं सुरू होतील. आणि त्यामुळे आपल्याला जर भौतिक विकास करायचा असेल, रस्ते, गटर, पिण्याचं पाणी, तरी बीजेपी, आणि आपल्याला माणसाचा विकास करायचा असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, शेतकऱ्याला 12,000 रुपये, तिला 1,00,000 कर्ज, तिचा व्यवसाय, तिचा माल विकायला मॉल, असा माणसाचा विकास करायचा असेल, भौतिक विकास सुद्धा आणि माणसाचा विकास सुद्धा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला मतदान केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की पहिलं म्हणजे मतदान करा. तर आपल्याला ही एक प्रवृत्ती असते की काय मतदान करून होणार आहे, मतदान करा. आणि ते मतदान वाया जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं आवाहन करून मी माझं बोलणं संपवतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.